पर्व भाग 185 अ स्वयंवर पर्व सुरू. वैशंपायन ऋषी सांगतायत की अशा तयारीने ते महाबली 5 पांडव पांचाल देश पाहण्यासाठी आणि त्याहूनही जास्त द्रौपदीला लग्नाच्या दृष्टीने पाहण्यासाठी पुढचा प्रवास करायला लागतात. 5 पांडव त्यांच्या आईबरोबर चालत असताना त्यांना वाटेत बरेच ब्राह्मण त्याच दिशेने जाताना दिसतात. त्यातील काही ब्रह्मचारीही होते. ते ब्रह्मचारी पांडवांना पाहून त्यांना विचारतात, आपण कुठे जात आहात? आपण कुठून आला आहात? त्यांच्या त्या प्रश्नांना पांडवातील मोठा युधिष्ठिर उत्तर देतो, आम्ही 5 सख्खे भाऊ आईबरोबर पांचाल देशाकडे जात आहोत. आम्ही एकचक्र गावाहून आलेलो आहोत. त्यावर ते ब्रह्मचारी पांडवांना सांगतायत, आम्ही द्रुपदाच्या घरी पांचाल देशाकडे जात आहोत. तिथे मोठा सोहळा आयोजलेला आहे, त्यामुळे तिथे फारच पैसाही खर्च होणार आहे. तेव्हा त्यात आम्हाला सुद्धा काही दक्षिणा मिळेल अशा आशेने आम्ही तिथे जात आहोत. राजा यज्ञसेन सामान्यतः द्रुपद म्हणूनच ओळखला जातो आणि तो त्याच्या यज्ञसिद्ध मुलीचं लग्न स्वयंवर पद्धतीने करणार आहे. असं सांगतात की त्या मुलीच्या अंगाला निळ्या कमळांचा सुवास येतो. तिची कांती निर्दोष आणि शरीररचना सर्वांग सुंदर आहे. रंगाने सावळी असली तरी त्यात चंद्राची शीतळता आहे. तिचा भाऊ दृष्टद्युम्न जो सुद्धा यज्ञसिद्धच आहे. तो यज्ञातून आला, तो चिलखत आणि शस्त्रांसह. तो त्याच्या शौर्यासाठी धाडसासाठी सर्वत्र ख्यातनाम आहे. तो पांडवांचे गुरु द्रोण यांचा वध करणार आहे अशी वदंता आहे. त्या स्वयंवरासाठी विविध देशातून राजे रजवाडे त्यांच्या वैभवाचे दर्शन करत येणार आहेत असं समजतंय. आणि हे सगळे राजे यज्ञ करणारे आहेत. ते अशा यज्ञात ब्राह्मणांना मोठ्या किमती दक्षिणा देतात. ते राजे महारथी असून त्यांना हरवणारे कोणीही नाहीत असं समजलं जातं. ते ह्या स्वयंवरात भाग घेणार आहेत. तो मोठा सोहळा आहे. तिथे आम्हाला बरीच मोठी दक्षिणा आणि इतर मजेच्या चीजा मिळणार आहेत. त्या सोहळ्यात आम्ही कुठेही फिरण्यासाठी जाऊ शकतो. त्या सोहळ्यात भाग घेण्यासाठी देशोदेशातून विदूषक, कवी, गायक, नकलाकार, नर्तक, नर्तकी, पुराणिक, मल्ल, कुस्तीगीर, वार्ताहर, स्तुतिभाट असे सगळेच आपापली कला दाखवणार आहेत. ते सगळं पाहून आणि जे दान मिळेल ते घेऊन आम्ही परत आमच्या आश्रमाकडे परतणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच आहात का? पुढे ते ब्रह्मचारी विचारतायत, तुम्ही इतके सुंदर स्वर्गीय तेजाने चमकणारे कोण आहात? आम्हाला तर वाटतं की द्रुपदाची कन्या कृष्णा तुमच्यापैकी एकाला पाहूनच निवडेल. हा तुमचा मल्ल वाटणारा भाऊ कदाचित मल्लयुद्धात मोठी रक्कम सहजपणे जिंकेल. ते त्या निरागस ब्रह्मचार्याचं निष्पाप बोलणं ऐकून युधिष्ठिर त्यांना सांगतो, आम्ही सुद्धा त्याच उद्देशाने तिथे जात आहोत. आपण सगळे एकत्र तिथे जाऊया. चला, तो स्वयंवराचा सोहळा तरी पाहूया. अशा रीतीने आदिपर्वातील स्वयंवर पर्वाचा 185 हा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 186 स्वयंवर पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात, अरे जनमेजया, आता पुढे ऐक बघू. अशा रीतीने ते त्या ब्राह्मणांच्या बरोबर बोलत पांचाल देशाच्या दक्षिणेकडील भागात जातात, जिथे राजा द्रुपदाची राजधानी होती. ते जात असताना त्यांना वाटेत द्वैपायन मुनी दिसतात. त्यांना इतर अभिवादन करत होते आणि ते इतरांनी अभिवादन करत असे चाललेले होते. महारथी पांडव सावकाशपणे त्या प्रदेशातील सुंदर नयनरम्य वनं आणि उपवनं तसंच सरोवर पाहत अधूनमधून विश्रांती घेत प्रवास करताना ते सर्व भागाचा अभ्यासही करीत असत. त्यांच्या मधुर वाणीमुळे ते सगळ्यांना प्रसन्नच करतात. राजधानीत आल्यावर तेथील किल्ला पाहिल्यावर ते सगळे अखेरीस यज्ञसेनाच्या निवासस्थानी पोचतात. पांडवांना त्यांच्या राहण्याची जागा मिळते. ती एका कुंभाराच्या घराजवळच असते. पांडवांनी ब्राह्मणाचा वेश घेतला असल्यामुळे ते त्या प्रकारचे ब्राह्मणी व्रतस्थ जीवन जगायला लागतात. त्यामुळे कोणालाही त्यांच्या खऱ्या स्वरूपाचा साधा अंदाज देखील येत नाही. तिथे असताना ते दररोज भिक्षा मागण्यासाठी रिवाजाप्रमाणे कुंतीला सांगून बाहेर पडत असतात. सगळे बोलताना त्यांना समजतं की द्रुपदाला त्याची कन्या धनंजयाला कीर्तीला म्हणजे पंडूच्या 3ऱ्या पुत्राला द्यायची होती, परंतु तो आता हयात नाही म्हणून काही हळहळ करताना दिसत होते. द्रुपद म्हणून मुद्दामच असं धनुष्य बनवून घेतो जे फक्त अर्जुनच ताणू शकेल, परंतु तो त्याबद्दल कोणाला काहीही सांगत नाही. आकाशात
काही यंत्रणा उभी करून त्यात एक लक्ष पकडून ठेवलेलं होतं. पण स्वयंवराचा पण असा ठरतो की जो दिलेल्या बाणांनी ते लक्ष मारेल त्याला कृष्णा मिळेल. वैशंपायन पुढे सांगतायत की द्रुपद ते सांगून स्वयंवराच्या परीक्षेस सुरुवात करतो. ते ऐकून देशोदेशींचे राजे त्यांच्या पुरोहितांसह येतात. त्यामुळे बरेच ऋषी तो सोहळा पाहण्यासाठी त्यांच्या राजांबरोबर येतात. त्याचप्रमाणे दुर्योधनसुद्धा कृष्णाला जिंकण्यासाठी येतो. त्याला साथ देण्यासाठी कर्णही येतो. त्याचप्रमाणे अनेक उच्च वेदांती ब्राह्मण विविध प्रदेशातून आलेले असतात. तिथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत मोठ्या आदराने केलं जातं. तो स्वयंवर सोहळा पाहण्यासाठी प्रजाजन लोटून आलेले आहेत. एका भव्य शामियानात त्या सगळ्या आगतांची बसण्याची व्यवस्था केलेली असते. त्या प्रेक्षागाराचं प्रवेशद्वार ईशान्य दिशेला असतं. द्रुपदाची राजधानी भव्य महालांनी सजलेली असते. त्याभोवती रुंद आणि खोल सीमाचर असतो. त्यामुळे कोणीही सहजपणे त्या ठिकाणी येऊ शकत नसायचं. सीमाचरावर जागोजागी प्रवेशद्वारं असतात, ज्यातून अभ्यागतांचं स्वागत होत असतं. संपूर्ण प्रेक्षागारावर कापडाचं छत बसवलेलं होतं. त्यासाठी रंगीबेरंगी कापडाचा उपयोग केला होता. तुतार्या वाजत होत्या. त्या सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि चौफेर सुगंधी द्रव्यांचा शिडकावाही केलेला होता. त्यामुळे सगळंच वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होतं. नगरातील काही इमारती इतक्या उंच होत्या की जणू काही त्या कैलासालाच भिडलेल्या आहेत. त्या इमारतींच्या खिडक्यांना सोनेरी कापडाच्या जाळ्या बसवलेल्या होत्या. भिंतीवर हिरे आणि माणकं बसवलेली होती. त्यातील जिने सहज चढता येतील अशा उताराचे होते. त्या इमारतीतील मजल्याच्या जमिनी उंची गालिचांनी सजवलेल्या होत्या. त्यावर जरीकाम केलेलं होतं. त्या इमारती हिमालयातील उंच शिखरांसारख्याच वाटत होत्या. अशा सजवलेल्या 7-7 मजली इमारतीत जे आमंत्रित राजे राहण्यासाठी उतरले होते, त्या राजांच्या अंगावरील दागिन्यांचं तर काय सांगावं. ते राजे आमंत्रित इतर राजांच्यापेक्षा आपलं वस्त्र जास्त महाग आहे हे दाखवण्यातच दंग होते. प्रजाजन त्या भव्य प्रेक्षाघरात तयार केलेल्या बैठकांवर विराजमान झाले होते. ते सगळेच त्यांच्या सुकुमार राजकन्येला सजलेली पाहण्यासाठी आतुर होते. पांडवसुद्धा त्या प्रेक्षागारात जिथे ब्राह्मणांची सोय केली होती तिथे जाऊन बसले. त्यांच्याबरोबर त्यांची माता नसायची, कारण तिला वाटत होतं की तिची मुलं भिक्षा मागण्यासाठी फिरत आहेत आणि म्हणून ती एकटी त्या छोट्याशा घरात त्यांची भिक्षा आणण्याची वाट पाहत असे. त्या आमंत्रित राजांचं चंदनाच्या गंधाने स्वागत केलं गेलं होतं. ब्रह्माचे ते भक्त त्यांच्या वतीने त्यांच्या राज्याचं संरक्षण वैऱ्यांपासून करीत होते. त्यांच्या चांगल्या कामामुळे सगळं जग त्यांचं कौतुकच करीत होतं. असं ते सगळं होतं. 15 दिवस हा सोहळा चालू होता आणि त्या काळात विविध करमणुकीचे कार्यक्रम अभ्यागतांच्या मनोरंजनासाठी होत होते. शेवटी स्वयंवराचा शुभ दिवस उगवतो. त्या दिवशीसुद्धा आपली भिक्षा मागून ते महारथी पांडव नित्याप्रमाणे त्या प्रेक्षागृहात येऊन आपल्या आसनांवर बसतात. तिथे झालेले ब्राह्मण ब्रह्मचारी मित्र त्यांची जागा राखून ठेवत होते. त्यांची माता कुंती, तिला काहीच माहीत नव्हतं की तो स्वयंवराचा दिवस आहे. ती नेहमीप्रमाणे आपली मुलं भिक्षा आणतील या विचारात घराची सगळी कामं उरकत होती. त्या शेवटच्या दिवशी कृष्णा आपल्या सर्व साज शृंगारानिशी त्या मंडपात येते. तिच्या हातात एक सुवर्णाची थाळी असते आणि त्यात अर्घ्य करण्याची सामुग्री असते. त्याशिवाय वरमाला म्हणून एक हार तिच्या मनगटावर असतो. त्यानंतर खरा विधी आरंभ होतो. ब्राह्मण शुभ कार्याचे विधी करायला लागतात. त्यावेळी एकदम सर्व वाजंत्री आपले वाद्य थांबवतात आणि एक शांत वातावरण तयार होतं. त्यानंतर समारंभपूर्वक दृष्टद्युम्न आपली बहीण कृष्णा तिचा डावा हात अलगद धरून त्या ठिकाणी येतो. आपल्या बुलंद आणि धारदार कर्कश आवाजात मोठ्यांदा ओरडून जाहीर करतो की ते स्वयंवराचे नियम. दृष्टद्युम्न त्या जमलेल्या आमंत्रितांना आणि इतर समाजाला आपल्या बहिणीच्या स्वयंवराचे नियम सांगतो. तो सांगतो, ऐका समस्त आमंत्रित सज्जन हो. माझ्या प्रिय बहिणीची ज्याला विवाह करायचा आहे तो इथे असलेलं धनुष्य उचलून त्याला ताणून इथे ठेवलेले बाण लावून वर यंत्रात जे एक लक्ष फिरत आहे ते छेदेल. जो हे करू शकेल त्याला माझी बहीण कृष्णा वरमाला घालेल. फक्त 3 वेळा संधी दिल्या जातील.
त्यानंतर तो दृष्टद्युम्न आपल्या बहिणीची तिथे जमलेल्या सगळ्या राजांची ओळख करून देतो आणि त्यात त्या राजाचा वंश, त्याची कर्तबगारी इत्यादी माहिती तो तिला आणि त्याबरोबर तिथे जमलेल्या समस्त प्रजाजनांना सांगत राहतो. त्यात बराच अवधी जातो. त्यानंतर अखेरीस तो सांगतो की जर कोणाही क्षत्रियाला ते जमलं नाही तर ब्राह्मण ब्रह्मचार्यांना संधी दिली जाईल. त्यांनाही नाही जमलं तर प्रजाजनातील कोणालाही संधी दिली जाईल. त्याशिवाय स्वयंवराचा अंतिम निर्णय कृष्णाच घेईल. अशा रीतीने आदिपर्वातील स्वयंवर पर्वाचा 186वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 187वा स्वयंवर पर्व पुढे चालू. तिथे दृष्टद्युम्न त्या जमलेल्यांची नावं घेत जातो. ती अशी: दुर्योधन, दुर्विसह, दुर्मुख, दुष्प्रदर्शन, विवंसती, विकर्ण, सह, दुःशासन, युयुत्सु, वायुवेग, भीमवेगर्व, उग्रयुधा, वल्की, कनकायु, विरोचन, सुकुंडल, चित्रसेन, सुरवच, कनकध्वज, नंदक, वाहुशाली, तुहुंद, विकट हे सर्व धृतराष्ट्राकडून आलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र महाबली धनुर्धारी कर्णही आलेला आहे. हे सगळे त्या बाजूचे तुझा हात मागण्यासाठी आलेले आहे. ज्यांची नावं घेतली ते त्याप्रमाणे उठून कृष्णेला अभिवादन करतात. असंख्य इतर राजे क्षत्रिय तुझा हात मागण्यासाठी इथे हजर झालेले आहेत. शकुनी, सौवल, वृषक, वृहदेव हे गांधार नरेशाचे सुपुत्रही आलेले आहेत. महायोद्धा द्रोणाचार्यांचा सुपुत्र अश्वत्थामा आणि भोज आपल्या रत्नजडित पोशाखांनी तिथे बसलेले आहेत. त्याशिवाय वृहंट, मणिमन, दंडधर, सहदेव, जयत्सेन, मेधासंधी, विराट, त्याचे 2 मुलगे शंख आणि उत्तर, वर्धक्षेमी, सुसर्म, सेनबिंदू, सुकेतू, त्याची 2 मुलं सुनर्म आणि सुवर्च. त्याशिवाय सुचित्र, सुकुमारवृक, सत्यधृती, सूर्यध्वज, रोचमन, नील, चित्रायुध, अंगसुमन, चेकीतन, महाबली, श्रेणीम, चंद्रसेन, समुद्रसेनाचा मुलगा जरासंध, विदंत आणि दंडबाप, लेक पौंड्र, वासुदेव, भगदत्त, कलिंग, तम्रलिप्त, पट्टणचा राजा महारथी सल्य, मद्र देशाचा राजा आणि त्याचा मुलगा रुक्मंगद, रुक्मारथ, कुरुवंशाचा राजा सोमदत्त, त्याची मुलं भुरी आणि भुरीश्रव, तसंच साल, सुदक्सेन. कुरुवंशाचा राजा सोमदत्त, त्याची मुलं भुरी आणि भुरीश्रव, तसंच साल, सुदक्सेन. पुरुवंशाची राजा कुंभज, बृहदत्त, सुषेन, सिवी, उशीनराचा मुलगा पंतचरनिहंत, कुरुशाचा राजा शंकरशन म्हणजेच बलराम, वासुदेव श्रीकृष्ण, रुक्मी, चारुदेशन, प्रद्युम्न, अक्रूर, सत्यकी, तेजस्वी उद्धव, कृतवर्मन, रुदिकाचा पुत्र पृथू, विपृथू, विदुरथ, कंक, शंकू, गवैशव, असव, अनिरुद्ध, शमिक, शरीमेजय, वातपी, पिंडारक, उशीनर हे सगळे वृष्णी कुळाचे आहेत. भगीरथ, विहतक्षेत्र, जयद्रथ, सिंधूचा मुलगा, बृहद्रथ, वल्लिकीन, महारथी शतायू, उलूक, कैतव्य, चित्रंगद, सुवंगद, महाबुद्धिमान वत्सराज, कौसलचा राजा शिशुपाल, मगधचा जरासंध असे बरेच सामर्थ्यवान राजे क्षत्रिय वर्णाचे जगभरातून आलेले आहेत. सगळ्यांना उत्सुकता होती कोण ते लक्ष मारेल, कृष्णा कोणाला वरमाला घालेल त्याचीच उत्सुकता होती. आणि अशा रीतीने आदिपर्वातील स्वयंवर पर्वाचा 187वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 188वा स्वयंवर पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की तिथे जमलेले तरुण राजपुत्र आपापल्या श्रीमंती रुबाबात एकमेकांना आपलं वैभव दाखवत, चिडवत, आपल्या कर्तृत्वाच्या गप्पा मारीत, आपली खास हत्यारं दाखवत मोठ्या दिमाखाने माजावर आलेल्या हत्तीसारखे डुलत होते.
दृष्टद्युम्नाचं प्रास्ताविक संपल्यानंतर ते मोठ्या हिरिरीने आपल्या स्थानावरून उठून मोठमोठ्यांना ओरडून सांगायला लागले, कृष्णा माझीच आहे आणि मी तिला घेऊनच जाणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे सर्व दृश्य असं होतं की जसं उमाच्यासाठी सगळे देव उठून तिचा हात मागत होते. त्यानंतर प्रत्यक्ष चढाओढ सुरू होते. एक एक करून ते क्षत्रिय राजे कृष्णेचं स्वप्न पाहत त्या रिंगणात उतरले. त्यांच्या आव्हान प्रति आव्हानाने तो परिसर दणाणून गेला होता. त्यांचे मत्सराचे टोमणे एकमेकांना मारलेले सगळीजणं ऐकत होते. त्या धुमश्चक्रीत ते स्वतःच्या जिवलग मित्राला सुद्धा आव्हान देत होते. त्यांची ती मैत्री त्यावेळी त्यांना आठवतही नव्हती. त्यावेळी स्वर्गीय रुद्र आणि आदित्य आपल्या रथांतून तिथे आले. त्याशिवाय स्वर्गातून इतर देव जसे वसु, अश्विनीकुमार, स्वाध्य, मरुत, कुबेर आणि प्रत्यक्ष यमदेव पुढे चालत होते. ते आणि पाठोपाठ दैत्य आणि सुपर्ण, नाग, गुह्यक, चरण, विश्वावसू, नारद, पर्वत आणि उच्च दर्जाचे गंधर्व, अप्सरा त्या सोहळ्याला पाहण्यासाठी आलेले होते. त्याशिवाय हलयोद्धा म्हणजे बलराम, जनार्दन म्हणजे कृष्ण हे वृष्णी वंशाचे तो सोहळा पाहण्यासाठी आलेले होते. वासुदेव तिथे आल्यावर प्रथम सगळ्या अभ्यागतांच्या बसण्याच्या जागी कोण आलेलं आहे ते पाहतो. तिथे तो ब्राह्मण ब्रह्माचार्यांच्या मंडपात ते तेजस्वी पांडव बसलेले पाहतो आणि आपल्या मोठ्या भावालाही ते दाखवतो. तो बलरामाला दाखवतो, ते बघ युधिष्ठिर, त्याच्या बाजूला भीम, त्याच्याकडेला जिष्णू म्हणजे अर्जुन आणि नंतर ते देखणे 2 जुळे बंधू आलेले आहेत. त्यातील भीमाला पाहून बलराम चिडून ओठ चावून गप्प बसतो. हे सुद्धा कृष्णाकडे म्हणजे द्रौपदीकडे आकर्षित झालेले आहेत हे वासुदेव समजतो. बाकीच्या क्षत्रियांना द्रौपदीशिवाय काहीही दिसत नाही. त्यांच्या नजरा केवळ त्या सावळ्या रंगाच्या यज्ञसेनाच्या यज्ञसिद्ध कन्येकडेच लागलेल्या असतात. इतर राजे आणि त्यांचे मुलगे आणि नातवंड फक्त द्रौपदीला आपल्याकडे आकर्षित करण्यात दंग झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या लक्षात हे महाबली पांडव ब्राह्मणांच्या कक्षेत बसलेले आहेत ते येतच नाही. पांडव कृष्णाकडे पाहून तिच्या सौंदर्यामुळे आश्चर्यचकितच होतात. त्याचप्रमाणे कर्णाचं तेज पाहूनही तो जमाव आश्चर्यचकित होत होता. त्या सोहळ्याला पाहण्यासाठी स्वर्गातून येणाऱ्या स्वर्गीय अभ्यागतांच्या गर्दीमुळे आकाशात सुद्धा दाटी झाली होती. त्यात ऋषी, गंधर्व, राक्षस, यक्ष, किन्नर, नाग, सुपर्ण, असुर, दैत्य आणि दानव यांचा मोठा भरणा होता. आकाशातून सुगंधी फुलांचा परिमळ सर्वत्र पसरलेला होता. नगाऱ्यांचा आवाज आणि बासरीची धून सगळ्या वातावरणात धुमधुमत होती. आकाशातून येणाऱ्यांची गर्दी एवढी झाली होती की पुढे सरकायला जागा देखील नव्हती. जो तो आपला रथ पुढे कसा काढता येईल याच विवंचनेत होता. कर्ण, दुर्योधन, सल्व, शल्य, अश्वत्थामा, कृथ, सुनीत, वक्र, कलिंग देशाचा राजा, वंग, पांड्य, विदेहाचा राजा, यवनांचा प्रमुख, विविध देशांचे अधिपती त्यांच्या मुलांबरोबर त्या शर्यतीत उतरलेले होते. आपापले रत्नजडित वस्त्र परिधान करून ते तिथे त्यांची पाळी कधी येते ते वाट पाहत असतात. त्यांचा जोर कमालीचा दिसत होता. जशी पाळी येईल तसे ते पुढे होऊन त्या धनुष्याला ताणून बाण लावण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्या धनुष्याचं दांडच असं होतं की त्यांना तो ताणता येतच नव्हता. प्रत्येकजण बरीच मेहनत केल्यानंतर थकल्यामुळे यज्ञ म्हणजे प्रयत्न सोडून देत होते. काही ते करताना तोल जाऊन खाली पडत होते. त्याच वेळी इतर बघेराजे हसत होते. त्यामुळे त्या राजांची मोठीच पंचाईत होत होती. त्या राजांची ती खरी परीक्षा होती. धनुष्याला ताणण्यात त्यांचं कपडेसुद्धा खराब होत होते. त्यांच्या गळातील माळा तुटून पडत होत्या. कित्येकांना तर श्वासही लागत होता. एक एक करून ते राजे आलेल्या अपयशामुळे कृष्णेचं स्वप्न पाहणं सोडूनच देत होते आणि आपल्या जागी हतबल होऊन बसत होते. सूर्यपुत्र कर्णाची पाळी येते. तो महारथी जिथे धनुष्य होतं तिथे जातो आणि आत्मविश्वासाने ते ताणून त्याला दोर लावून अगदी लीलया बाण मारतो आणि लक्ष खाली पाडतो. सगळ्यांनी ते पाहून जल्लोष केला, पण द्रौपदी मात्र ओरडून सांगते, छी 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 छी, मी सुतपुत्राशी लग्न करणारच नाही आहे. ते ऐकून कर्ण आकाशातील सूर्याकडे पाहतो आणि नंतर तुच्छपणे कृष्णाकडे छद्मी हास्य करीत पाहतो. ते अवजड धनुष्य बाजूला फेकून देत आपल्या जागी जाऊन बसतो.
जवळजवळ क्षत्रिय राजे सगळे झाले, तरी कृष्णाला हवा तो वर मिळालेला नसतो. शेवटी छेडीचा राजा साक्षात यमच जणू काय असा शिशुपाल, दमघोषाचा पुत्र, तिथे येतो आणि धनुष्याला ताडण्याचा प्रयत्न करतो. पण ते करताना तो तोल जाऊन खाली पडतो. शर्मेने मान खाली घालून तो निघूनही जातो. त्यानंतर येतो जरासंध, महाशक्तिमान. थोडा वेळ त्या धनुष्याकडे एकटक पाहत राहतो. दम घेऊन धनुष्याला ताडण्याचा प्रयत्नही करतो. तो सुद्धा तोल जाऊन कोसळतो जमिनीवरच. तो शर्मेने खाली मान घालतो आणि लगेचच उठतो. आपल्या जागी जाऊन न बसता सरळ ते प्रेक्षागृह सोडून थेट त्याच्या राजधानीकडे निघून जातो. त्याला अशा रीतीने जाताना पाहताना कृष्णा गालातल्या गालात हसते. त्यानंतर मद्र देशाचा राजा सल्ले येतो. धनुष्याला ताणताना त्याचा अपानवायू मोठा आवाज करून बाहेर पडतो. त्यामुळे सर्व प्रेक्षागृहात एकच हशा पिकतो. त्याची सुद्धा तीच गत होते. शर्मेने तो सुद्धा तडक निघून जातो. अशा रीतीने त्या भर सभेत सगळ्या राजांची खिल्ली उडते. तेव्हा दृष्टद्युम्न ब्राह्मणातील कोणी ब्रह्मचारी प्रयत्न करतो का असं जाहीरपणे विचारतो. पांडवातील युधिष्ठिर जिष्णूकडे पाहतो. अशा रीतीने आदिपर्वातील स्वयंवर पर्वाचा 188वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 189. स्वयंवर पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, सगळे क्षत्रिय आपापला प्रयत्न करून झाल्यावर दृष्टद्युम्नाच्या आदेशानुसार ब्राह्मणात बसलेला अर्जुन उठतो. तो साक्षात इंद्र जसा सावकाशपणे चालत त्या धनुष्याच्या जागी जाऊ लागतो. ज्येष्ठ ब्राह्मणातील काही जे चर्मवस्त्र परिधान केलेले होते आनंदाने जल्लोष करतात. तसेच काही ब्राह्मण म्हणतात, जे सल्यांसारखे क्षत्रियांना नाही जमलं ते हा ब्राह्मण कसा काय करणार आहे. काही केवळ एकतर त्यांच्यातील त्या आव्हानाला सामोरी जाण्याचं धाडस करीत आहे म्हणून आनंदही दाखवतात. काही ब्राह्मण म्हणतात, हे दुस्साहस आहे, त्यांनी काहीही साध्य होणार नाही. तर दुसरे काही जण कुजबुजतात, ब्राह्मणांचे प्रयत्न निदान केला प्रयत्न हे तरी महत्त्वाचंच आहे ना. आणि जर हा तरुण ब्राह्मण ते करू शकला तर काय मजा येईल असेही काही तरुण ब्रह्मचारी एकमेकांना सांगतात. तर दुसरे काही बोलतात, जरी हे दुस्साहस असलं तरी त्यांनी काहीही बिघडत नाही. जर जिंकला तर त्याला ती राजकन्या मिळेल आणि जर नाही तर काहीच बिघडत नाही. एकंदरच हा सौदा दोनही बाजूने फायद्याचाच ठरतो. काही चिरपुट ब्रह्मचारी एकमेकांना विनोदाने विचारतात, अरे जर त्याला ही सुंदर कन्या मिळाली तर तू काय रे करणार तिचं. असे विविध कल्पनाविलास त्या ब्राह्मण कक्षात चालू होतात. त्यातील म्हातारे बुजुर्ग ब्राह्मण तरुण ब्रह्मचार्यांना जरा गप्प बसा रे असं सांगतात. पण त्यांचं हास्य विनोद काही थांबत नाहीत. काही म्हणतात, काय याने तिरंदाजीचा अभ्यास खरोखरच केला आहे का, की उगीच शिष्टपणा करतोय. काही चिंतातूर ब्राह्मण उगीच चिंता करतात की जर त्याला जमलं नाही तर आम्हा सगळ्या ब्राह्मणांची क्षत्रिय छेतूच करतील. तर दुसरे काही बोलतात, या छेतू होण्यासारखं काहीही नाही, कारण अजूनपर्यंत कर्ण जो सुतपुत्र आहे तो सोडला तर इतर कोणाही खानदानी क्षत्रियाला ते जमलेलं नाही. आणखीन एक ज्येष्ठ ब्राह्मण ओरडून बोलतो, अरे त्याला आपण उत्तेजन दिलं पाहिजे, मग परिणाम काहीही होऊ देत ना. अर्जुन आता त्या धनुष्याजवळ पोचलेला होता. आता प्रेक्षकांचा सूर बदलला. ते त्या राजभिंड्या तरुणाचं सौंदर्य, गोरा रंग, पिळदार देहयष्टी आणि त्याचं रुबाबदार चालणं पाहून हा कोणी ब्राह्मण आहे का, की कोणी गंधर्व ब्राह्मणाच्या वेशात पैज जिंकण्यासाठी आला आहे असं वाटण्याचं कारण कन्या यज्ञसिद्ध आहे असं प्रश्न विचारतात. एक बुजुर्ग ब्राह्मण उद्गारतो, हा खरोखरच ब्राह्मण आहे का. एक दुसरा बुजुर्ग ब्राह्मण बोलतो, मला वाटतं हा जिंकणार. चला आपण सगळे त्याला यश इच्छूयात. दुसरा सुचवतो, अरे काही हिंमत असल्याशिवाय कोणीही अशी हरकत करणार नाही. दृष्टद्युम्नाची बहीण आहे म्हणून मला वाटतं ह्यात खात्रीने धाडस आहे. आणखीन एक वृद्ध ब्राह्मण म्हणतो, त्या राजकन्येचा विवाह होणं आवश्यक आहे, तरी कोणीतरी ती पैज जिंकलीच पाहिजे नाही का. इतर काही ब्राह्मण बोलतात, असं काही या त्रैलोक्यात नाही की जे एक ब्राह्मण साध्य करू शकत नाही. याआधीसुद्धा ब्राह्मणांनी क्षत्रियांचा पाडाव युद्धात केल्याची अनेक उदाहरणं आहेतच की. आता आणखीन एक बोलतोय, अरे ह्या क्षत्रियांना ही विद्या कोणी
द्रोण किंवा कृप असे ब्राह्मण शिकवतात ना, मग हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. ब्राह्मणच क्षत्रियांना सर्व विद्या शिकवतात. तो अश्वत्थामा बघा, एक ब्राह्मणच नाही आहे का? मग तो कसा यात भाग घेत होता? मग ह्याने का घेऊ नये? पूर्वी जामदग्न्यांनी सगळ्या क्षत्रियांना मारलं होतं. अगस्त्यांनी सगळा समुद्र प्राशन केला होता. अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यातून ब्राह्मणांच्या क्षात्रतेजाची पारख होते. ब्राह्मणांनी स्वतःला क्षत्रियांपेक्षा कमी समजू नये. या क्षेत्रात सुद्धा अशा विविध प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्यातला एक छाती फुगवून म्हणाला, ब्राह्मण शापदपी शरादपी, म्हणजे खरा ब्राह्मण शत्रूला शापाने किंवा शस्त्राने मारू शकतो. शरादपी असतात हे सगळं आपण विसरलात का? सर्व ब्राह्मण त्यानंतर एकवाक्यतेने त्या राजबिंड्या ब्राह्मण रूपातील अर्जुनाला शुभेच्छा जोरजोराने ओरडून व्यक्त करतात. अशा रीतीने त्या कक्षात जमलेल्या ब्राह्मणात चर्चा रंगत असते. आता धनंजय त्या अवजड धनुष्याजवळ उभा आहे. त्याच्याकडे तो पाहतही आहे. त्यानंतर तो त्या आडव्या ठेवलेल्या धनुष्याला एक प्रदक्षिणा घालतो. ईश देवतेला स्मरतो. त्यानंतर तो कृष्णाकडे एक नजर पाहतो. ती खाली मान घालून उभीच असते. त्यानंतर तो त्या वर टांगलेल्या लक्षाकडे एकटक पाहतो आणि मग मनाचा निर्धार करून तो ते धनुष्य उचलतो आणि ताणून त्याचा दोरही लावतो. त्यानंतर एक बाण उचलून तो नेम धरतो. जे धनुष्य इतर ख्यातनाम क्षत्रियांना साधं उचलताही येत नव्हतं ते त्याने पहिल्याच फेरीत साध्य केलं होतं. 5 बाण जसे नियमात सांगितले होते तसे तो मारतो आणि ते लक्षही साधतो. त्याचे बाण त्या लक्षाच्या अक्षात बसलेले होते. ते घडल्यामुळे ब्राह्मण कक्षातून विशेष आणि इतरत्र सुद्धा आनंदाचा एकच जल्लोष होतो. तिथे उभा असलेला तो इंद्राचा मुलगा साक्षात इंद्रच वाटत होता. त्याच्या त्या यशामुळे आकाशातील अप्सरासुद्धा आनंद व्यक्त करू लागतात. सगळे ब्राह्मण आनंदाने आपली वस्त्र उडवून ते दाखवायला लागतात. त्यांच्या आनंदाला तर पारावारच राहत नाही. आकाशातून स्वर्गीय फुलांचा छिडकावा सुरू होतो. तिथे जमलेले म्हणजेच हरलेले राजे एकमेकांकडे पाहत नवल व्यक्त करू लागतात. त्यांना समजत नाही की हे कसं झालं. आत्ता प्रेक्षकागृहातील वाजंत्री सुमधुर धून वाजवू लागतात. तिथे द्रुपदाने नेमलेले भाट आणि गवई जिंकणाऱ्या धनुर्धाराचे कौतुक करणारी कवनं गायला लागतात. ते सगळे राजा द्रुपद पाहत असतो. अर्जुनाला ते करताना पाहून त्याला अत्यानंदच होतो. ते सगळं होत असताना इतर 4 पांडव युधिष्ठिराच्या आज्ञेनुसार तातडीने ते प्रेक्षागृह सोडून बाहेर येतात. कारण जर ते अर्जुनाबरोबर राहिले तर मोठा घोटाळा होण्याची भीती त्यांना वाटत होती. ते त्यांच्या मठीत जिथे ते राहत होते तिथे जाण्यास निघतात. तिथे कृष्णा अर्थातच द्रौपदी ते पाहून आणि नंतर अर्जुनाला पाहून मनातल्या मनात खूपच खुश झालेली असते. द्रौपदी त्याच्याजवळ जाऊन हातात कुमकुम तिलक असलेली थाळी आणि वरमाला घेऊन जाते. तिथे सगळे ब्राह्मण उभे राहून अर्जुनाला अभिवादन करतात आणि आपण उगाचच काहीतरी मूर्खासारखं बोलत होतो त्याचा त्यांना खेद वाटत असल्याचं सांगतात. रिवाजानुसार द्रौपदी अर्जुनाला वरमाला घालते आणि ती त्याची पत्नी झाल्याचे राजा जाहीर करतो. अशा रीतीने आदी पर्वातील स्वयंवर पर्वाचा 189वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 190वा स्वयंवर पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात, तसे द्रुपद आपली कन्या त्या तेजस्वी ब्राह्मणाला जाहीर करतात. तसंच तिथे जमलेले समस्त क्षत्रिय राजे नाराज होऊन संतप्त होतात. ते एकमेकांकडे पाहत त्यांचं एकमत आहे ते अजमावतात आणि ठरवतात की ह्या पांचाल नरेशाला चांगलीच अद्दल घडवायची. मग ते एकमेकांना सांगतात, आम्हा सच्च्या क्षत्रियांना डावलून हा द्रुपद एका ब्राह्मणाला आपली इतकी सुंदर कन्या देतो म्हणजे काय? त्याची अशी हिंमत कशी झाली? हा पांचाल नरेश आम्हाला काय कचरा समजतो की काय? अशी रूपवती कन्या एका भिकाऱ्याला देण्याची का तर त्यांनी तो केवळ फालतू नेम साधला म्हणून? हे आम्ही राजवंशाचे लोक कदापिही सहन करणार नाही. अशा राजाला जगण्याचा अधिकारच नाही आहे. त्याला मारूनच टाकलं पाहिजे म्हणजे अशी हिंमत पुन्हा कोणीही करणार नाही. त्याच्या वयाचीही कदर करण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्याबरोबर त्याच्या पुत्राचाही वध आपण केलाच पाहिजे, कारण तो सुद्धा त्यात सामीलच आहे. आम्हाला आमंत्रित करून चांगलं जेवण देऊन सगळं झालं असं तो समजत असेल तर ती त्याची चूक आहे हे त्याला समजलं पाहिजे.
क्षत्रियांच्या कन्या फक्त क्षत्रियांनाच मिळाल्या पाहिजेत. हे फडतूस भिकारडे ब्राह्मण त्या लायकीचेच नसतात. स्वयंवर फक्त क्षत्रियांतच होतात. त्यात त्या ब्राह्मणाला भाग घेण्याची सवलत हिच्या भावाने दिली हे कोणाच्या परवानगीने? एक राजवंशाची कन्या अशा भिकाऱ्याला वरते हेच मुळी शास्त्रसंमत नाही आहे, असे विविध क्रोधाने भरलेले उद्गार त्या क्षत्रियांच्या मेळाव्यात होत होते. क्षत्रियांची बरोबरी करण्याचा हा ब्राह्मणांचा प्रयत्न आत्ताच हाणून पाडला पाहिजे. काही जण त्यात ठरवतात की जरी त्या ब्राह्मणाने कायद्याने ती जिंकली असली आणि आम्हा क्षत्रियांना दुखवलं असलं तरी त्याला आपण ठार मारणं शिष्टसंमत होणार नाही. कारण जे काही आपण उपभोगतोय ते तत्वतः ब्राह्मणांचंच असतं असं शास्त्र सांगतं. तरीसुद्धा असं आपण केलं पाहिजे की अशी हिंमत पुन्हा कोणीही ब्राह्मण करणार नाही. क्षत्रियांच्या स्वयंवरात भागच घेणार नाहीत. म्हणजे ठार मारायचं नाही, पण त्याला जबरदस्त हिसका मात्र द्यायचा. विशेष म्हणजे त्या दृष्टद्युम्नाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे, कारण त्याच्याच आगाऊपणामुळे तो ब्राह्मण पुढे सरसावला आहे. असं सगळं ठरल्यानंतर ते सगळीजणं आपापली शस्त्र घेऊन द्रुपदावर चाल करून जातात. त्या हरलेल्या आणि संतापलेल्या राजांचा तांडा आपल्या दिशेने येत आहे हे पाहिल्याबरोबर द्रुपदाला प्रथम ब्राह्मणांच्या सुरक्षिततेची चिंता वाटायला लागली. कारण असं काही घडेल याची साधी पुसटशी कल्पना देखील त्याला नव्हती. क्षत्रियांच्या त्या क्रोधयुक्त हालचालींचा सुगाव त्या 4 पांडवांना लागतो. ते एकमेकांच्याकडे पाहून ठरवतात की ह्या प्रसंगी इथे थांबून काय होतं आहे ते पाहिलं पाहिजे. त्यात अर्जुन सामील होतो आणि ते 5 पांडव कुंतीचे पुत्र त्या क्षत्रियांच्याकडे सरकायला लागतात. अंगावर चालून येणाऱ्या राजांच्या घोळक्याला अडवण्यासाठी भीम तिथे असलेलं एक भलं मोठं झाड उपटून तिचा गदेसारखा उपयोग करण्याच्या तयारीत त्या राजांच्या समोर साक्षात यमासारखा उभा राहतो. आता भीमाची ती चाल पाहून अर्जुन देखील आपलं धनुष्य सावरून त्याच्या बरोबरीने त्या राजांशी लढण्यासाठी उभा राहतो. त्या दोघा भावांचं ते कृत्य पाहून बुद्धिमान आणि धूर्त दामोदर आपल्या भावाला म्हणजे बलरामाला सांगतो, तो धनुर्धारी दुसरा कोणीही नाही तर तो अर्जुनच आहे. मला त्यात अजिबात शंका नाही की तो झाडाची गदा करणारा सुद्धा दुसरा तिसरा कोणीही नसून भीम म्हणजे वृकोदरच आहे. कारण अशा प्रकारे झाड उपटून त्याची गदा करण्याची करामत केवळ एकमेव भीमच करू शकतो. अरे अच्युता, ते बाजूला उभे आहेत ते देखणे बघ दोघे. खात्रीने नकुल आणि सहदेवच आहेत. पुढे वासुदेव त्यांच्या मोठ्या बंधूस सांगतो, त्याचा अर्थ त्यांच्याबरोबर असलेला आणि आत्ता सभागृह सोडून गेलेला निश्चितपणे युधिष्ठिरच असला पाहिजे. पुढे ते दोघेही वृषणी बोलतात, त्याचा अर्थ त्या लाक्षागृहातून ते सगळे सही सलामत सुटले असले पाहिजेत आणि ते आता कौरवांपासून दूर राहण्यासाठी असा ब्राह्मण वेश घेऊन राहत आहेत. त्या दोघांना हे स्पष्टपणे लक्षात आल्यानंतर मोठा भाऊ हलधर म्हणजेच बलराम समाधान व्यक्त करतो की ते सगळे त्यांच्या आत्याची म्हणजे कुंतीची मुलं जिवंत आहेत हे चांगलं झालं. केवळ नशिबाने ते वाचलेत, नाहीतर त्या आगीतून वाचणं केवळ अशक्यच होतं. अशा रीतीने आदिपर्वातील स्वयंवर पर्वाचा 190वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 191 स्वयंवर पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात, त्यानंतर ते महाबली ब्राह्मणांच्या वेशातील पांडव आपली चांबड्याची वस्त्र, नारळापासून बनवलेले पाण्याचे कमंडलू बाजूला टाकून तिथे असलेल्या ब्राह्मणांना अर्जुन हसत हसत बोलतो, घाबरू नका, आपण सगळे त्यांचा मुकाबला करणार आहोत. तुम्ही बाजूला उभे राहून फक्त मजा बघा. त्यानंतर शेकडो धारधार बाणांचा वर्षाव होत गेला. मंत्रांनी भारलेले बाण एकमेकांवर मारले जात होते. अर्जुन त्यांच्या धनुष्याने तिरंदाजी करताना भीम त्याच्या बाजूला एखाद्या पहाडासारखा उभा राहून त्याला मदत करत होता. त्यांच्यासमोर ते चिडलेले क्षत्रिय आणि त्यांच्यापुढे त्यांचं नेतृत्व करणं असे त्या पांडवांवर तुटून पडले. ते युद्धासाठी उत्सुक असलेले क्षत्रिय म्हणतात, युद्धात समोर आल्यास ब्राह्मणांची हत्या करण्याची मुभा असते. हे ठरल्यानंतर ते पांडवांना ब्राह्मण समजत असल्यामुळे प्रथम संकोचत असलेले ते वीर आता त्यांच्याशीही लढू लागतात. कर्ण मोठ्या जोशाने जिष्णूवर हल्ला करतो, कारण त्याने ती पैस जिंकलेली असते. जर अर्जुनाने ती जिंकली नसती तर कृष्णेला नाईलाजानेच कर्णाला वरमाला घालावी लागलीच असती. ते पाहता कर्णाचा राग समजण्यासारखाच असतो. मद्र देशाचा महाबली शल्य भीमावर चाल करून जातो.
जसं एक हत्ती दुसऱ्या नर हत्तीवर चाल करतो, मादी हत्ती मिळवण्यासाठी अशी ती चढाओढ होत होती. दुर्योधन आणि इतर राजे तेथील ब्राह्मणांना सतावण्याचं आणि घाबरवण्याचं, छेडण्याचं काम करत होते. कारण हे पांडव सोडले तर इतर साधे ब्राह्मण ब्रह्मचारी युद्ध करण्याच्या लायकीचेच नाही हे त्यांना समजलं होतं. एकंदरच ती क्षत्रिय विरुद्ध ब्राह्मण अशी बाचापाची होती. अर्जुन जसं पाहतो की सूर्यपुत्र कर्ण त्याच्याकडे वेगाने येत आहे, तो त्याचं खास आयुध त्याच्यावर फेकतो. त्या आघातामुळे राधेय म्हणजे कर्ण बेशुद्ध पडतो आणि पुन्हा उठून तो धनंजयावर म्हणजेच अर्जुनावर अधिक सावधगिरीने करतो. दोघेही तुल्यबळ योद्धे धमासान युद्ध करत असतात. इतर राजे परिस्थिती पाहून त्या जागेतून काढता पाय घेऊन आपापल्या निवासी निघून जातात. जिष्णू आणि राधेय म्हणजेच अर्जुन आणि कर्ण यांच्या तिरंदाजीतील कसब पणाला लागलेलं असतं. त्यांच्या बाणांच्या अतिवर्षावामुळे ते त्या बाणांच्या मागे दिसेनासेच होतात. इतके बाण फेकले जात होते. अर्जुन कर्णाला आव्हान देतो आणि कर्ण अर्जुनाला, असं द्वंद्व जोरात चालू असतं. इतर क्षत्रिय आपापसात न लढता या दोघांचं द्वंद्व पाहणंच जास्त श्रेयस्कर समजून तिथे ते पाहत राहतात. अर्जुनाचे वार परतवल्यावर कर्ण जोराने ओरडून अधिक आव्हान त्याला देत. त्यानंतर तो सूर्यपुत्र कर्ण जिष्णूला म्हणतो, अरे शूरवीर ब्राह्मणा, तुझ्या युद्धकलेचं कौतुक केलं पाहिजे. तुला थकवा येत नाही याचं मला नवल वाटतंय. तुझी विद्या एखाद्या उच्च दर्जाच्या क्षत्रियाला शोभणारी आहे. तू युद्धशास्त्राचा एक उत्तम नमुनाच आहेस. हे तर मलाही मान्य केलंच पाहिजे. काय तू परशुराम हे सोंग घेऊन आला आहेस की काय? का तू प्रत्यक्ष इंद्र तर नाही आहेस ना? का तू इंद्राचा धाकटा भाऊ विष्णू ज्याला अच्युत म्हणतात तो तर नाही आहेस ना? ब्राह्मणांचं सोंग घेऊन मला नमवण्याचा प्रयत्न करतोयस का? सांचीचा पती किंवा कीर्ती पंडूचा मुलगा हे दोघेही असे युद्ध फक्त माझ्याशी करू शकतात. कर्णाचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर धनंजय त्याला उत्तर देतो, अरे कर्णा, मी कोणी शस्त्रविद्या साक्षात आलेली नाही किंवा परशुरामही नाही किंवा कोणी अद्भुत मानवी नाही. हे जे तू माझं कसं पाहतोयस ना, ते माझ्या गुरूंनी शिकवलेलं ब्रह्म आणि पुरंदर अस्त्र आहे. ते मी आता तुझ्यावर सोडणार आहे. मी इथे तुला हरवणार आहे. थोड्याच वेळात तुझा पाडा होईल. वैशंपायन पुढे सांगतात, ते ऐकल्यानंतर कर्ण युद्धातून माघार घेतो. कारण त्याला माहीत असतं की त्या अस्त्राने त्याची फार मोठी हानी झाली असती आणि हे युद्ध त्या योग्यतेचं नव्हतं. प्रांगणाच्या पलीकडे शल्य आणि भीम मुष्टियुद्ध करण्यात दंग झालेले होते. जणू काही दोन बलाढ्य हत्ती एकमेकांशी झुंजत आहेत. त्यांच्या त्या कुस्तीचे आवाज सर्वकडे घुमतच होते. शल्य थकला आहे हे हेरून भीम त्याला खांद्यावर उचलतो आणि लांब फेकून देतो. परंतु ते फेकणंच असं होतं की त्यामुळे शल्याला जास्त लागलं नाही. भीमाची ती कसब पाहून कर्ण अचंबित होतो. त्याचप्रमाणे इतर राजेसुद्धा चकितच होतात. कर्ण म्हणतो, अरे हा तर एक उत्तम योद्धा आहे. ब्राह्मणात असा योद्धा आहे हे नवलच वाटतं. हे कोण ब्राह्मण आहेत आणि त्यांचं कुळ कोणतं हे समजलं पाहिजे. कारण मला आणि शल्याला हरवणारे फक्त एक परशुराम किंवा द्रोण एवढेच असू शकतात किंवा पंडुपुत्र कीर्तीही असू शकतो. शल्याला हरवणारा फक्त बलराम किंवा वृकोदरच आहे. दुर्योधनाला हरवणारा फक्त देवकीपुत्रच असू शकतो किंवा कृप शरदवनाचा मुलगा असू शकतो. म्हणून आता आपण ही मारामारी बंद करू आणि हे ब्राह्मणा खरोखरच कोण आहेत ते शोधून काढलं पाहिजे. वैशंपायन सांगतात, वासुदेव त्यांची लढाई पाहूनच खात्रीने समजतो की हे अर्जुन आणि भीमच आहे. परंतु त्याची वाच्यता न करता तो सर्व राजांना सांगतो, झाली तेवढी मारामारी पुरेशी आहे. आता स्वयंवराचा सोहळा साजरा झालेला आहे. द्रुपदाची मुलगी एका ब्राह्मणाने जिंकलेली आहे. हे वास्तव तुम्ही कितीही मारामाऱ्या केल्या म्हणून बदलणार नाही आहे. हे समजून आपापल्या राज्याकडे सगळ्यांनी जाण्यास सुरुवात करावी. त्याप्रमाणे जमलेले आश्चर्य करीत की एका ब्राह्मणाने राजकन्या जिंकली. पांचाल देशाचा जावई एक ब्राह्मण असणार ह्याची गंमत करीत ते आपापल्या घरी जाऊ लागतात. ब्राह्मण मंडळी घडलेल्या प्रकाराने पुरते हादरलेले होते आणि जे घडलं त्यावर विश्वास कसा ठेवावा याची चिंता करत तिथे पांडवांच्या भोवती उभे होते. त्यांना जमलेल्या गर्दीतून वाट काढून देण्याचं काम स्वतः कृष्ण करतो आणि पांडवांना त्यांच्या मठीवर जाण्यासाठी मदतही करतो. इतर ब्राह्मण आपापल्या मठाकडे जातात. कुंती मात्र
काळजी करत असते की आज आपल्या मुलांना कधी नाही ते इतका उशीर का झाला आहे. तिच्या मनात अनेक शंका कुशंका उत्पन्न होत राहतात. कोणती विचार करते इतका उशीर कधीच होत नाही, मग आज काय झालं. कौरवांना समजलं तर नाही ना की हे पांडव आहेत आणि त्यांनी त्यांना ठार तर मारलं नसेल ना. तिचं दुसरं मन सांगतं हे शक्य नाही आहे, कारण कृष्णद्वैपायनाने माझी मुलं नेहमी सुरक्षितच राहतील असा तर मला आशीर्वाद दिला आहे. मग त्याचं काय. अशा रीतीने ती पांडव माता चिंता करीत असताना तिला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागते, म्हणून ती खोली बाहेर डोकावते. परंतु तिथे फक्त माणसांचे आवाज येत असतात. अंधारामुळे काही दिसत नसतं. त्या खोलीतही अंधारच असतो. थोड्या वेळातच जिष्णू आणि त्याचे 4 भाऊ त्या मठीत प्रवेश करतात. कुंती नेहमीप्रमाणेच ते आल्याचं पाहताच म्हणते, मुलांनो, आणलेली भिक्षा तुम्ही सारखी वाटून घ्या. अशा रीतीने आदिपर्वातील स्वयंवर पर्व भाग 191 इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 192 स्वयंवर पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतायत की ते तेजस्वी पंडुपुत्र आपल्या कुंभाराच्या घरात शिरतात. त्यानंतर आपल्या मातेला अभिवादन करतात. त्यांच्यासह आलेल्या यज्ञसेनेची ओळख करून देतात आणि ते सांगतात, ही भिक्षा आज आम्हाला मिळालेली आहे. तिला पाहून कुंतीला आश्चर्य वाटतं आणि ती बोलते, अरे च्या, मी हे काय बोलले, माझ्याकडून पाप तर नाही ना झालं. अशी शंका त्या माऊलीला येते. अशा परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं असा प्रश्न तिला पडतो. त्यावर झाकण घालण्यासाठी ती यज्ञसेनेला जवळ घेते. मग युधिष्ठिराकडे पाहून बोलते, तुझ्या धाकट्या भावाने पांचाल नरेशाची मुलगी दान घेतली, ते अज्ञानाने का रे. अरे राजा, मला सांग, खरं काय झालं आहे ते. हे दान तुम्ही सुखाने भोगा आणि माझी वाणी खरी करा. पांचालाच्या कन्येला त्याचं पाप लागता कामा नये अशी खबरदारी घ्या. तसंच तिला अवघडल्यासारखं होणार नाही हे सुद्धा पहा. आपल्या आईचं ते बोलणं ऐकून तो कुरुवंशाचा समजूतदार आणि बुद्धिमान राजपुत्र युधिष्ठिर थोडासा विचार करून आपल्या आईला खूप समजवतो. नंतर अर्जुनाकडे बघून बोलतो, आई, हे कन्यादान अर्जुनाने स्वयंवरात पळ जिंकून मिळवलेलं आहे, पण तू म्हणजे अर्जुन तिच्याशी लग्न करावंस. लवकरच योग्य विधीपूर्वक तू तिचा उजवा हात तुझ्या डाव्या हातात घेऊन लग्नविधी पूर्ण करावा. ते युधिष्ठिराचं बोलणं ऐकून धनंजय त्याला सांगतो, अहो आमचे राजे, मला पापाचा धनी करू नका. तुझा सल्ला मला योग्य वाटत नाही. अशा प्रकारे पापी लोक वागतात. आईच्या आदेशाचं पालन करायचं म्हणजे प्रथम तू तिच्याशी लग्न करावं, नंतर भीम करील, नंतर माझा आणि नंतर माझ्यानंतर या दोघातील नकुल आणि शेवटी सर्वात धाकटा सहदेव अशा क्रमाने तिच्याशी लग्न करतील हे योग्य होईल. आम्ही 4 जण आणि ही कन्या तुझ्या आदेशाची वाट पाहत राहणार. अशा परिस्थितीत जे सगळ्या संबंधितांना हितकारक असेल ते करावं. त्यात पांचाल नरेशाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आम्ही सगळेच तुझ्या आज्ञेचं पालन करू. तुला जे योग्य वाटेल ते करावं. वैशंपायन सांगतात, जिष्णूचं ते प्रेमपूर्वक आणि आदराने भरलेलं ऐकून ते पांडव आता त्या पांचाल कन्येकडे अपेक्षेने पाहतात. ती सुद्धा आता त्या सर्वांच्याकडे पाहू लागते. ते तिचं पाहणं बघितल्यावर ते एकमेकांच्याकडे पाहू लागतात. त्यानंतर तो प्रत्येक तिच्याबद्दल विचार करू लागतो. तिच्याकडे पाहण्याने त्यांच्यातील कामदेव जागृत होतो. त्यामुळे ते विचार करण्याच्या मनस्थितीत राहतच नाहीत. त्या अप्रतिम सौंदर्यवतीकडे पाहत असलेल्या आपल्या 4 भावंडांचे चेहरे पाहून तो मोठा भाऊ युधिष्ठिर समजतो की ह्या एका मुलीमुळे आमची एकी संपुष्टात येऊ शकते. ते जर होऊ द्यायचं नसले तर ती सगळ्यांची पत्नी होणं सर्वांच्याच हिताचं आहे. त्याचवेळी त्याला कृष्णद्वैपायनाचे उद्गार आठवतात. तो या सगळ्यांना सांगतो, असं बघा, ही पांचाल कन्या आम्हा सगळ्यांची पत्नी असेल. जसं आपण जाणता व्यासमुनींनी मार्गे वर्तवलं आहे तसंच हे सगळं होईल. आपल्या वडील भावाचा तो आदेश ऐकल्यानंतर त्या सगळ्या पांडवांच्या चेहऱ्यावर खुशीचं स्मित झळकू लागतं. वृष्णी वंशाचा नायक दामोदर म्हणजे श्रीकृष्ण आपला अंदाज तपासण्यासाठी पांडवांच्या मठीत त्या कुंभाराच्या घरात आपल्या मोठ्या भावाबरोबर रोहिणीपुत्र बलरामासह जातो. कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे ते तिथे गेलेले असतात. कृष्ण तिथे त्या झोपडीत युधिष्ठिर बसलेला असतो आणि त्याची 4 भावंडं त्याच्या भोवती बसलेली होते.
ते शक्तिमान 5 जणं लपणं शक्यच नव्हतं. त्यांची शरीरयष्टी लपण्यासारखी नव्हती. तिथे घरात आल्याबरोबर श्रीकृष्ण प्रथम अजमिदा घराण्याच्या वारशाच्या म्हणजेच युधिष्ठिराच्या पायाला स्पर्श करतो. त्याचं पाहून बलरामसुद्धा तसंच करतो. नंतर ते दोघंही कुंती, जी कृष्णाची आत्या असते, तिला नमन करतात. त्यानंतर तो पांडवांना आपली ओळख करून देतो. मी श्रीकृष्ण, हा माझा बंधू रोहिणीपुत्र बलराम. त्यांना पाहून पांडवांना फार आनंद होतो, परंतु ते तो दाखवत नाहीत. कृष्णच पुढे बोलतो, मी तुमचं कसब स्वयंवराच्या सोहळ्यात पाहिलं आहे. त्यामुळे माझी खात्री झाली आहे की माझे आत्ते मामे भाऊ जिवंत आहेत. हे ऐकल्यावर पांडवांना आत्ता त्यांच्यापासून लपवण्यासारखं काहीही राहिलेलं नाही आहे हे समजतं. ते वसुदेवाचं म्हणजेच कृष्णाच्या पित्याचं क्षेमकुशल विचारतात. त्या ज्वालागृहातून त्यांची सुटका दैवयोगाने झाली म्हणून सगळेच विधात्याचे आभार मानतात. युधिष्ठिर विचारतो, तुला आमचा अंदाज कसा आला? मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कारवाया ज्या केवळ फक्त तुम्हीच जाणू शकता आणि तुम्हीच करू शकता त्या पाहिल्यावर माझा विश्वास बसला. माझा कयास बिनचूक आहे, परंतु आणखीनही खात्री करून घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आता आमचा पूर्ण विश्वास बसलेला आहे की पांडव जिवंत आहेत. तो बोलतो, अग्नीला कितीही झाकलं तरी त्याची धग काही लपवता येत नाही आणि त्यानंतर सावधगिरीची अजूनही आवश्यकता आहे. म्हणून आम्ही आता कुणालाही समजणार नाही असं आलो आहे, तसेच इथून निघून जाणार आहोत. असं कृष्ण बोलतो. तुमचं भाग्य थोर म्हणून अजून त्या धृतराष्ट्रांच्या मुलांना तुमचा पत्ता लागलेला नाही आहे. परंतु कालच्या धनंजयाच्या कर्णाबरोबरचं आणि सल्ल्याचं भीमाबरोबरचं अशा 2 द्वंद्वानंतर त्याला तुझा संशय आलेला आहे हे लक्षात घ्या. कोणीही ब्राह्मण इतकं कसं निष्णात असू शकतील अशी शंका तो कर्ण बोलतच होता. परंतु अजून त्यांचा विश्वास आहे की त्यांच्या ज्वालागृहात तुमचा नाश झालेला आहे. परंतु हे जास्त काळ लपून राहणं संभवत नाही, याची दक्षता असू द्या. आता आम्ही द्रुपदाचे आप्त झालेलो आहोत, तेव्हा हे सत्य लपवून ठेवणं केवळ अशक्य आहे. तरीही जी नवीन परिस्थिती उपस्थित होणार आहे त्यासाठी तयार व्हा, असा सल्ला देऊन ते दोघेही बंधू तिथून निघून जातात. आणि अशा रीतीने आदिपर्वातील स्वयंवर पर्वाचा 192वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 193वा, स्वयंवर पर्व संपलं. वैशंपायन सांगतात, जसे भीम आणि अर्जुन भिक्षा घेऊन त्यांच्या घरी जात होते, द्रौपदीचा भाऊ ज्याला आपल्या बहिणीच्या स्वास्थ्याची चिंता खात होती, त्या दोघांचा पाठलाग करत त्यांच्या घराकडे येतो आणि तिथेच एका आडोशात असा लपतो की कुणालाही समजणार नाही. तो द्रौपदीचा भाऊ गुपचूप त्या घरावर लक्ष देऊन असतो. त्याचे सेवक आजूबाजूला पहारा देत असतात, जसं कोणालाही संशय येणार नाही. ते 2 पांडव आत शिरतात. तिथे बसलेल्या बाकीच्या पांडवांसह त्यांच्या गप्पा सुरू होतात. त्या कुंभाराच्या घराच्या भिंतींना भेगा असतात. त्यातून तो दृष्टद्युम्न आत काय चाललेलं आहे ते पाहत राहतो. त्याची कल्पना आतील कोणालाही येणार नाही अशी दक्षता तो बाळगतो. आत आल्यावर ते दोघे प्रथम युधिष्ठिराला त्याचं नाव घेऊन अभिवादन करतात. नंतर आईला नमन करतात. ते तो पाहतो. मोठ्या भावाचं नाव युधिष्ठिर आहे हे तो समजतो. तिथे तो पाहतो की बहीण त्याची फार मोठ्या आनंदात आहे. त्याचं त्याला आश्चर्य वाटतं. त्याच्या कल्पनेप्रमाणे ती त्या भिक्षेकरी ब्राह्मणांच्या त्या भिकारड्या घरात अतिशय दुःखी झालेली असेल, पण तो जे पाहतो ते अगदी त्याच्या कल्पनेविरुद्ध असतं. त्याच्या आईचं नाव कुंती आहे हे तो समजतो, कारण युधिष्ठिर त्याला कुंती माता असंच हाक मारतो. कुंतीनंतर द्रौपदीला सांगते की जी भिक्षा आणलेली आहे त्या दानगटाच्या शरीराच्या आकाराप्रमाणे वाटण्या कराव्यात, कारण ती तिला सांगते की हा माझा दुसरा मुलगा आहे, तो फार खातो, त्याची भूक जास्त आहे. त्याप्रमाणे त्याची बहीण त्या भिक्षाच्या वाटण्या करते आणि ते नंतर सगळं शिजवून खाण्यास सगळ्यांना देते. सगळं काही मोठ्या आनंदाने होत असतं. हे पाहून दृष्टद्युम्नाला नवल वाटतं. मुलांची नावं युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सगळं समजल्यावर दृष्टद्युम्नाला समजतं की हे कुरु वंशाचे राजपुत्र पांडवच आहेत आणि आपल्या बहिणीचा विवाह अर्जुनाशीच होत आहे. हे समजल्यावर मात्र त्याला अतिशय संतोष होतो. ते कोणी ब्राह्मण नाहीत तर उच्च कोटीच्या राजघराण्याचे आहेत, त्यामुळे त्याला बरं वाटतं. कौरवांशी असलेल्या तंट्यामुळे ते असे गुप्तपणे अज्ञातवासात राहत आहेत हेही तो समजतो.
त्यानंतर त्यांची झोपण्याची वेळ येते. तसे ते सगळे 5 पांडव एका रांगेत दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपतात. त्यासाठी कूस गवताच्या गादीचा उपयोग ते करतात. त्यानंतर त्यावर हरणाच्या कातड्याचं पांघरूण घालतात. झोपल्यावर त्यांच्यात गप्पा सुरू होतात. त्यात वेद, शास्त्र, शस्त्रास्त्र आणि अस्त्रविद्या तसंच युद्धाचे डावपेच यांच्या गोष्टी ते करत राहतात. त्यातील लहान दोघे मात्र लवकर निद्रिस्त होतात. मोठे 3 मात्र विविध विषयांवर बोलत असतात. ते तो पाहतो. नंतर त्यांची माता त्या मुलांच्या डोक्याच्या कडे झोपते आणि त्याची बहीण त्या सगळ्या मुलांच्या पायाच्या दिशेने झोपते. आपल्या बहिणीने ते घर मनापासून स्वीकारलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे ती संतुष्ट असल्याचं तो ओळखतो आणि ते पांडव आहेत हे सुद्धा त्याला आत्ता समजलेलं असतं. एकंदरच जे घडलं ते तितकंसं वाईट नाही आहे हे लक्षात आल्यावर त्याला ती वार्ता आपल्या पित्याला सांगण्याची उत्कंठा होते. गुप्तपणे असं निरीक्षण केल्यानंतर तो पांचाल देशाचा राजपुत्र आपल्या राजवाड्यात जातो. आपल्या पित्याला बहिणीची वार्ता सांगण्यास तो आतुरच असतो. पांचाल नरेश आपल्या मुलीचा विवाह एका भिक्षेकर्याशी दृष्टद्युम्नाने लावला त्याला त्याची खंत वाटत असते. क्षत्रिय राजे तो पण जिंकू न शकल्यामुळे त्यांनी ब्राह्मण ब्रह्मचार्यांना आवाहन केल्यामुळे हे घडलं. नाहीतर कोणा भिकाऱ्याची काय हिंमत आहे की पांचालच्या राजपुत्रीकडे पाहण्याची असे विचार त्याच्या मनात येत असतात. दृष्टद्युम्न येतो आणि द्रुपदाला भेटतो. तिथे राजा त्याला विव्हळून विचारतो, अरे पुत्रा, कुठे गेली रे माझी द्रौपदी? तिचं क्षेमकुशल काय आहे ते मला आता सांग. तो आपल्या मुलाला सांगतो, अरे माझ्या मुला, माझी इच्छा होती की तो श्रेष्ठ पंडुपुत्र अर्जुन यावा आणि माझ्या मुलीला जिंकून जावा. म्हणून मी मुद्दाम असते धनुष्य तसं अवघड तयार केलं होतं. ते फक्त अर्जुनच चालवू शकेल. पण हे काय झालं रे? हा कोण त्रयस्थ ब्राह्मण ब्रह्मचारी ते चालवून माझ्या मुलीला घेऊन गेला? का रे? कोणी क्षुद्र की वैश्य माझी मुलगी घेऊन गेला रे? माझं काय दुर्भाग्य आहे की कोणीही हलक्या कुळातील पुरुष माझ्या डोक्यावर बसण्यासाठी आला आहे का रे? बापाची ती व्यथा पाहून दृष्टद्युम्न त्याला सांगतो, तात एक चांगली वार्ता आहे. पांडव जिवंत आहेत आणि ते ब्राह्मणाच्या वेशात फिरत आहे. आपल्या द्रौपदीला जिंकणारा ब्राह्मण दुसरा तिसरा कोणीही नसून तो अर्जुनच आहे. आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही झालेलं आहे. अशा रीतीने आदी पर्वातील स्वयंवर पर्व भाग 193 इथे संपलेला आहे.